श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. सत्यनारायण पूजेचे महत्त्व. हा विधी सामान्यतः एका शुभ दिवशी ब्राह्मण पुजारी करतात. विधीचा उद्देश व्यक्ती तसेच वातावरण शुद्ध करणे हा आहे. सत्यनारायणाची पूजा करणाऱ्यांना भगवान विष्णू आपला आशीर्वाद देतात असेही मानले जाते. विधी बहुतेक मासिक आधारावर केला जातो, परंतु तो अधिक वेळा केला जाऊ शकतो. सत्यनारायण पूजा ही सामान्यतः यश आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी साजरी करण्यासाठी केली जाते. पूजेमध्ये देव विष्णू आणि त्यांचा अवतार भगवान कृष्ण यांची पूजा समाविष्ट आहे. जर आपण भगवान कृष्णाबद्दल अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की कृष्णाने आपल्या जीवनातील प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावली. जसा तो एक चांगला मुलगा, हुशार विद्यार्थी, दयाळू मित्र, उत्तम ड्रायव्हर, हुशार रणनीतिकार वगैरे होता. भगवान श्रीकृष्णाकडून अशा गोष्टी शिकणे हेच या उपासनेमागचे कारण आहे. सत्यनारायण पूजा करण्यात अनेक पायऱ्यांचा समावेश आहे आणि ही एक लांबलचक प्रक्रिया असू शकते, परंतु अंतिम परिणाम म्हणजे शांतीची भावना आणि परमात्म्याशी संबंध. सत्यनारायण पूजा केल्याने होणारे फायदे. सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो पारंपरिकपणे आशीर्वादासाठी, देवांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण मिळवण्यासाठी केला जातो. विधीमध्ये विशेषतः प्रार्थना करणे, स्तोत्रे गाणे आणि शास्त्रांचे पठण यांचा समावेश असतो. सत्यनारायण पूजा करण्याच्या फायद्यांमध्ये आंतरिक शांती, आनंद आणि आध्यात्मिक वाढ यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त विधी नकारात्मक कर्म शुद्ध करण्यात आणि वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. सत्यनारायणची पूजा कोणत्या दिवशी करायची आहे? सोमवार, आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक. मंगळवार, उत्पादक आणि पुरवठादार. बुधवार, शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक. गुरुवार, वित्त उद्योगात काम करणारे. शुक्रवार, सेवा उद्योगात काम करणारे लोक. शनिवार, कायदा व्यावसायिक. रविवार, आरोग्य लाभासाठी कोणीही. श्रावण महिन्यात ही पूजा का करणे महत्त्वाचे आहे? श्रावण या हिंदू महिन्यात पूजाविधी करणे विशेषतः महत्त्वाचे मानले जाते. हा विधी मागील वर्षातील सर्व नकारात्मक कर्मांना शुद्ध करण्यात मदत करेल आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा करेल असे मानले जाते. या व्यतिरिक्त या पूजाविधीमध्ये सहभागी होणाऱ्यांना नशीब आणि आशीर्वाद आणि समृद्धी मिळेल असे मानले जाते.